नमस्कार. जय ओबीसी जय मल्हार. मी दीपक बोराडे, भटके विमुक्त विजयंती ओबीसी उपेक्षित बहुजन समितीच्या वतीनं समनक जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय. बांधवांनो, या मतदारसंघात राज्यात आणि एकूणच देशात फार गंभीर प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, सरकारी संस्थानं खासगीकरणाचे प्रश्न असतील. आज जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्यात, हजारो शाळा. हे शिक्षण खासगीकरणाकडे चाललंय. अशा अनेक समस्या या समाज व्यवस्थेपुढे आहेत. या सर्व मुद्द्यांना घेऊन आम्ही निवडणूक लढतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा, या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि प्रत्येकाला घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे आपला संविधानिक वाटा, घटनात्मक वाटा त्याला मिळाला पाहिजे. ही समानतेची लढाई आम्ही या ठिकाणी लढतोय. परंतु जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना जालना लोकसभा मतदारसंघात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे उमेदवार गेल्या 25 वर्षापासून जे प्रस्थापित खासदार या ठिकाणी आहेत, तर यांनी सर्वच क्षेत्रामध्ये प्रचंड अशी अनागोंदी, भ्रष्टाचार आणि प्रचंड अशी हुकुमशाही या ठिकाणी चालली. या सर्वांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढतोय. मी गेल्या 7-8 दिवसांपासून मतदारांमध्ये संभ्रम आहे. उमेदवार कोणता असावा, काय असावा. माझं मतदार राजाला नम्रपणे आवाहन आहे की आपण सुज्ञ आहात. जो व्यक्ती सामाजिक चळवळीमध्ये काम करतो, समाजासाठी लढतो, स्वतःच्या परिवाराचा विचार न करता समाजाचा विचार घेऊन चाललेल्या माणसाच्या पाठीमागं समाजानं भक्कमपणे उभं राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मी विशेष करून विनंती करेल ओबीसी समूहाला, ओबीसी समूहाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. दीपक बोराडे हे नाव आहे, परंतु ही लढाई अस्तित्वाची ओबीसी समूहाच्या झालेली आहे. उद्या दीपक बोराडे निवडून आला, पडला, या गोष्टीचा वैयक्तिक दीपक बोराडेच्या आयुष्यावर काय परिणाम होईल न होईल मला माहिती नाही, परंतु ओबीसी समूहावर निश्चितपणे दूरगामी परिणाम या निकालाचे होणार आहेत. उद्याच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिका, महानगरपालिका असतील, या निवडणुकामध्ये ज्याला कुणाला लढण्याची, निवडून येण्याची अपेक्षा असेल, इच्छा असेल, आता जर तुम्ही चांगलं प्रदर्शन या ठिकाणी करू शकलात तर तुम्हाला कोणताही पक्ष उद्या विचारणार आहे. नाही तर तुमचं अस्तित्व कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही असणार नाही. म्हणून माझी प्रत्येक जबाबदार सुज्ञ बांधवाला नम्र विनंती आहे की ही लढाई अटीतटीची लढाई आहे. दीपक बोराडे या ठिकाणी उमेदवार नसून मी स्वतः उमेदवार आहे असं समजून आपण या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं ही विनंती. मी परत एक विनंती करतो धनगर समाज बांधवांसाठी. या ठिकाणी चर्चा चालली, 3 उमेदवार उभे. ही चर्चा सुद्धा या ठिकाणी रावसाहेब दानवेंनी जे लोक या ठिकाणी पेरले त्यांनी या ठिकाणी ही चर्चा केली. मुळात 3 उमेदवार म्हणणं हाच फार मोठा एक संशोधनाचा विषय आहे. जी लोक उघडपणे भाजपचा प्रचार या ठिकाणी करत आहे त्या लोकांच्याकडून अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करला जातोय. मी नम्रपणे समाजाला विनंती करतोय की तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल, 3 नाही उद्या 30 उमेदवार उभे राहू शकतात. हा लोकशाहीने दिलेला प्रत्येकाला घटनात्मक अधिकार आहे. कुणी निवडणूक लढवावी न लढवावी हा ज्याचा त्याचा विषय. आज मराठा समाजाचे किती उमेदवार उभे आहेत कधी ऐकलं आपण की कुणी म्हणतंय की मराठा समाजाचे इतके उमेदवार आहे? ठरलंय प्रत्येकाचं की मी कुणाला मतदान करणार आहे. मग जर प्रत्येक समाजाचं ठरलं असेल तर तुम्ही का चर्चा करता इतके उमेदवार उभे, तितके उमेदवार उभे? असू द्या ना, 3 नाही 30 उमेदवार उभे असू द्या, चांगली गोष्ट आहे. एक उमेदवार लढत नव्हता, आज 3 उमेदवार लढायला लागले. कोण चांगला कोण वाईट हे तुम्ही तपासा. कुणाच्या मागे गेलं पाहिजे तुम्ही तपासा. मतदान कुणाला केलं पाहिजे तुम्ही ठरवा. पण हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही भाजपचा प्रचार करणार आणि समाजाला सांगणार एक उमेदवार उभा करायला पाहिजे होता आणि एक राहायला पाहिजे होता. बाबांनो, हे जे भाजपचा प्रचार करणारे अनधिकृत त्यांचे लोक आहेत, हे त्यांना तिकडंच लकलाप. समाज म्हणून आपण विचार करावा आणि एका उमेदवाराच्या मागे किंवा तिघायच्या तुम्हाला जे पटेल ते तुम्ही करा, पण समाजाच्या उमेदवाराला मतदान करा, हे या ठिकाणी नम्र आवाहन करतो.
बैठकांवर बैठका चालू आहे. आमिषानं, प्रलोभनं, दबाव तंत्र या सगळ्या षडयंत्रांचा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर चाललाय. मी तुमच्या समोर बोलतोय. माझ्यावर काही कमी दबाव आहेत, कमी प्रलोभनं आहे, कमी आमिष आहेत असं नाहीयेत. पण या ठिकाणी मी अत्यंत प्रामाणिकपणे स्वाभिमानाची लढाई लढतोय, आपल्या आत्मसन्मानाची लढाई लढतोय. ही लढाई दीपक बोराडेची नाहीच आहे. ही लढाई आहे त्या समाजाची, ज्या समाजाला स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांमध्ये दाबून ठेवण्यात आलंय, ज्याच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले, संविधानिक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलंय, त्या समाजाची मी लढाई लढतोय. आणि जर समाज मन खरंच जागं झालं असेल, समाज म्हणून जर आपल्या भावना जाग्या झाल्या असतील, समाज म्हणून जर आपल्यावर झालेल्या अन्यायाची, अत्याचाराची, दडपशाहीची आपल्याला चीड येत असेल, तर मी नम्रपणे आवाहन करतो की आपला सर्व राग हा तुम्ही या मतदानाच्या दिवशी या मताच्या माध्यमातून व्यक्त करा. आणि ही जी जुलमी व्यवस्था, हुकुमशाही व्यवस्था, दडपशाहीची व्यवस्था या ठिकाणी चालली, या व्यवस्थेला उलथवून टाका आणि समाजाची ताकद ही मताच्या माध्यमातून दाखवा. कारण समाजाची ताकद मताच्या माध्यमातून जोपर्यंत तुम्ही दाखवणार नाही, तोपर्यंत या राजसत्तेमध्ये आपली किंमत शून्य आहे. मी परत एकदा नम्र आवाहन करतो. मी दीपक बोराडे, जालना लोकसभा मतदारसंघातून समनक जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढतोय. माझी निशाणी आहे रोड रोलर. बॅलेट पेपर मशीनवर, पहिल्या मशीनवर 4 नंबरला माझं नाव आहे, दीपक भीमराव बोराडे. समोर रोड रोलरचं चिन्ह आहे, त्याच्या समोरचं बटन दाबून आपल्या मनातला राग, आपल्या मनातला असंतोष, आपला स्वाभिमान जागा करा आणि मतदान या रोड रोलरला करा ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान.